मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर सप्टेंबर 2025मध्ये नशीबवान ही मल्टी-स्टारर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये प्रसिद्ध अभिनेता आदिनाथ कोठारे, अजय पुरकर, सोनाली खरे, नेहा नाईक या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. दमदार स्टार कास्टमुळे प्रेक्षकांना या मालिकेकडून भरपूर अपेक्षा होत्या. नशीबवानला रात्री 9 वाजताचा प्राईम स्लॉट सुद्धा देण्यात आला होता, पण या सिरियलला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. TRPमध्येही जी मराठीची कमळी मालिका नशीबवानवर वरचढ ठरत होती. अखेर या मालिकेची वेळ काही दिवसांपूर्वीच बदलण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून नशीबवान मालिका दुपारच्या सत्रात प्रसारित केली जात होती, पण आता लवकरच ही सिरियल प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यामध्ये नागेश्वर गिरिजा आणि तिच्या आईला त्यांच्या घराला आग लावून दोघींना जीवे मारण्याचा प्रयत्न करतो, पण या प्लॅनमध्ये तो स्वतःच अडकतो. रुद्रप्रताप वेळेवर आपल्या बायकोला वाचवण्यासाठी पोहोचतो. सगळे या संकटातून सुखरूप बाहेर येतात, पण यावेळी गिरिजा नागेश्वरला सांगते, ज्या कागदपत्रावरून तू सह्या घेतल्या ते कागद आतच राहिलेत. मग तेव्हा प्रॉपर्टीच्या लालसेपोटी नागेश्वर पुन्हा कागदपत्र आणण्यासाठी आगीत उडी घेतो आणि इथेच त्याचा दुर्दैवी अंत होतो. कमी TRP आणि तीव्र स्पर्धा ही मालिका इतर प्राईम टाईम शो जशी विशेषतः जी मराठीच्या मालिकांशी स्पर्धा करू शकली नाही, ज्यामुळे TRP रेटिंग कमी झाले. कमळीकडून स्पर्धा. रात्री 9 वाजताच्या स्लॉटमध्ये या शोला विशेषतः जी मराठीवरील कमळी या मालिकेकडून तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागले, ज्यामुळे प्रेक्षक संख्येत घट झाली. नवीन मालिकेद्वारे जागा चॅनल 27 एप्रिल 2026 रोजी बाई तुझा आशीर्वाद या नावाची नवीन मालिका सुरू करत आहे, जी सध्या नशीबवान या मालिकेची जागा घेईल. यापूर्वी फेब्रुवारी 2026मध्ये घसरत्या रेटिंग्जमुळे चॅनलने हा शो रात्री 9 वाजताच्या प्राईम टाईम स्लॉटमधून दुपारच्या स्लॉटमध्ये हलवून वाचवण्याचा प्रयत्न केला होता. तथापि असे दिसते की हे प्रयत्न अयशस्वी ठरले, ज्यामुळे हा शो पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तुम्ही चाहते असाल तर मी तुम्हाला अंतिम भागाच्या टीझरबद्दल माहिती देऊ शकेन किंवा आगामी मालिका बाई तुझा आशीर्वाद बद्दल अपडेट देऊ शकेन. तुम्हाला नवीन मालिकेच्या कथानकाबद्दल किंवा कलाकारांबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल का? आम्हाला कॉमेंट करून नक्कीच सांगा. धन्यवाद.